बेतलेली होती। दोन बाजू आहेत या सगळ्या प्रकरणाला। एकीकडे या दुर्दैवी मुलीवरती झालेला अत्याचार, तिच्या कुटुंबाच्या नशिबी आलेलं दुःख, आणि दुसरीकडे आपण आता आम्ही आंदोलनामध्ये एवढा वेळ होतो, आम्ही साथ देत होतो त्या मुलीला, त्या मुलीच्या तिला न्याय मिळावा म्हणून आम्ही इतका वेळ केलं, पण कोणी आम्हाला सहकार्य केलं नाही। या पोलीस प्रशासनामध्ये हे पोलीस प्रशासन वळण लागेल असं सांगितलेलं आहे आणि ह्याची जबाबदारी तुमच्यावर असेल असं सांगितलेलं आहे। म्हणजे हा पोलीस प्रशासन किती हे आहे की त्यांना त्या माणसापेक्षा बाकीचं महत्वाचं आहे। तुम्ही हे तरी करू द्या आम्हाला सुखानी, तेवढं तरी जमतं का बघा। त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा होता, त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा होता, आम्ही सहकार्य मागत होतो। या पोलीस प्रशासनाने आम्हाला काय केलं, काय सहकार्य केलं, काहीच नाही केलं, आणि ह्याच्यासाठी आम्ही या तर आपण पाहतो आहोत पोलिसांनी बळाचा वापर करून या ठिकाणी ही वाहतूक कोंडी दूर केलेली आहे। अजूनही या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी तुम्ही सांगा त्या मुख्यमंत्र्यांना यायला किती वेळ लागणार होता, येऊन भेटायचं होतं, त्या मुलीचा विचार करायचा, त्या आई वडिलांचा विचार करायचा। आज त्यांनी काय गमावलंय? एका रात्रीत राजकीय काय ह्यांच्या पालटा पालटीसाठी उलटा पालटीसाठी चालू होतात, दिल्लीला जाऊ शकतात, गृहमंत्र्यांची भेट घेऊ शकतात, पुण्यामध्ये तिकडे गेला घेऊन येतो 2 मिनिटं या आपण परत इकडे राजेश, इकडे तू, इकडे तुम्हाला सोडू नकोस।